ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। 26 जागेंना रस्ता बांधणे, डांबरीकरण करणे आणि रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करणे अशा विविध कामांना 26 कामांना मंजुरी दिली। तरी सगळ्या रस्त्याची डांबरीकरण करणं, कॉन्क्रीट करणं, गटारी बांधणे या सगळ्या बेसिक गोष्टींची मान्यता आजच्या स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये देण्यात। पूर्णतः अधिकार हा आयुक्तांच्या निर्णयावर जातो, कारण की त्याची निर्णय घ्यायची आपली जबाबदारी नाही पडत। त्यामुळे आम्ही हा पुढे आयुक्तांना प्रस्ताव पाठवला। डांबरीकरणाला मंजुरी दिली। त्याच्यानंतर तिसऱ्या विषयात सुद्धा बांधकाम विषयात सफाई कामगार वसाहत समाज मंदिर बांधून तिथून जुनी व्यायामशाळा पाडून नवीन बांधणे व विविध विकास कामे करणे या गोष्टीला आपण मंजुरी दिली। त्याच्यानंतर सोलापूर शहर उत्तर मधली एक 18 प्रभाग 1 ते प्रभाग 10 अशी विविध 18 कामांना रस्ता करण्याची मंजुरी दिली। तर त्यानंतर नगरोत्थान अभियानांतर्गतच आपण पुढील 26 जागेंना रस्ता बांधणे, डांबरीकरण करणे आणि रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करणे अशा विविध कामांना 26 कामांना मंजुरी दिली। त्यानंतर नगरोत्थान अभियान अंतर्गतच गंगा चौक परिसरातील गटारी बांधकाम व फुटपाथ बांधणे या गोष्टीला मंजुरी दिली। त्यानंतर गणेश मंदिर व हनुमान मंदिरच्या सभामंडप बांधायची परवानगी दिली। त्यानंतर एकूण 14 कामं विकसित करण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना या अंतर्गत एक 14 कामांना मंजुरी दिली। त्यानंतर सुवर्ण जयंती महाराष्ट्र नगरोत्थान अभियानाअंतर्गत पुढील रस्ते कामं करण्यासाठी अजून एक प्रभाग 21 आणि 21A मधली 2 कामांना मंजुरी दिली। असा एकंदरीत सगळ्या रस्त्याची डांबरीकरण करणं, कॉन्क्रीट करणं, गटारी बांधणे या सगळ्या बेसिक गोष्टींची मान्यता आजच्या स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये देण्यात आलेली आहे। सभासद प्रस्ताव हा असा आला होता, आपल्या समितीचे सदस्य आहेत त्यांच्याकडून एक जागा होती, ती जागा महापालिकेच्या अंतर्गत असलेली टिबेटियन मार्केटमधील पार्क चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खादी ग्रामोद्योग भवनासमोर मोकळी जागा होती। ती अनेक वर्षापासून पडून आहे, पण याचा कलम आपण आपल्या MMC ऍक्ट पुस्तकात बघून त्याचा पूर्णतः अधिकार हा आयुक्तांच्या निर्णयावर जातो, कारण की त्याची निर्णय घ्यायची आपली जबाबदारी नाही पडत। त्यामुळे आम्ही हा पुढे आयुक्तांना प्रस्ताव पाठवलेला आहे। नाही, आम्ही रिक्वेस्ट करणार आहे, मी वैयक्तिक करणार आहे, कारण ही जी महिला ह्या ज्या शशिकला गौतम गवळी आहेत त्यांचं एकतर पहिलं नाव शशिकला नसून शोभा आहे। ते नाव, ही जी महिला आहे ही गरजू आहे आणि हिला मागं पुढं कुठलाही निवारा नसल्याने मी वैयक्तिक आयुक्तांना विनंती करणार आहे की आपण हा जागा सदर महिलेला द्यावा, जेणेकरून तिला तिच्या उपजीविकेमध्ये मदत होईल। छोटी अगदी एक छोटा तो जो बॉक्स असतो त्या आकाराची जागा आहे, मोकळी आहे, पण तिच्या विनंतीसाठी एक प्रस्ताव आलाय, तर आम्ही तो आयुक्तांना सांगून देऊ इच्छित आहोत, पण याचा निर्णय आम्ही देऊ शकत नाही। मला एक्झॅक्ट नाही माहिती, बिजू अण्णांनी सांगितलंय पण ते आम्ही मेन्शन नाही केलं। छोटा गाळ आहे, मला ती जागा पण कळली, ते जे टिबेटियन मार्केट आहे त्याच्या समोरच मोकळी जागा आहे। तिचं म्हणणं आलं ती गरजू आहे, मागे पुढे कुणी नाही, तर आपण देऊया। त्याच्या समोर जे गाळे लागले तिथं अगदी मोकळी छोटी जागा ओपन आहे। आपण मान्यता आपण काही देऊ नाही, ह्याचं आकारणी सगळे आयुक्तच करणार, त्यामुळे आपण पुढे आयुक्तांना हा प्रस्ताव पाठवू। धन्यवाद।